हाय गाईज, गुड मॉर्निंग. हाय. आज आम्ही चाललो आहे वज्रेश्वरीला आणि म्हणजे हा संडे ब्लॉग असणार आहे. आणि आम्ही सगळ्यात मेन गोष्ट की आमच्या मॅडमनी आज साडी घातली जी एकदम छान दिसते. म्हणजे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं की साडी घालेल म्हणून. मी बोललो पण नव्हतं तिला की साडी घाल, पण तरी पण तिने आज पहिल्यांदा घातली साडी. खूप छान दिसते म्हणजे ठीक आहे, ऍप्रिशिएट करतोय मी फक्त. म्हणजे छान दिसते, खूप छान दिसते. आणि पहिल्यांदा बोलला हा समोर. हो, ते पण आहे. आम्ही चाललो आता वज्रेश्वरीला आणि तिकडे आम्ही सगळी फॅमिली चाललोय. आणि आज आम्ही मेन गोष्ट प्लॅन कसा ठरला ते सांगतो तुम्हाला. आज आम्ही तिघे सुद्धा म्हणजे हे मी आणि हापी तिघेही आम्ही घरात आहोत. मग मम्मी पप्पांना आम्ही तिघे असल्यावरच आम्ही सगळीकडे जातो. नाहीतर मग आम्ही प्लॅन पण आम्ही नाही कुठेच जात नाही. दोघे असेल तरी आम्ही कुठे नाही जात, किंवा एक असेल तरी पण नाही कुठे जात. मग आम्ही आज तिघेही घरात आहोत म्हणून आम्ही सगळे जण निघालो. सो बघूया आता, बघू हा ब्लॉग कसा होतोय पुढे. म्हणजे आणि आमच्यासोबत आणखी पण लोक आहेत, ते तुम्हाला आम्ही दाखवू. ते पुढे आम्हाला जॉईन करतील तर आम्ही तुम्हाला दाखवूच पुढे. ठीक आहे. सो स्टे ट्यून विथ अस आणि बघू कसा होतोय ब्लॉग. बाय बाय. सो फायनली गाईज आम्ही आता निघालोय. म्हणजे बराच वेळ झाला आम्ही निघत होतो. निघायचे आम्ही उठलो होतो किती ॲज युजल 7:30ला. ते बोलू नको, पण मी आलो म्हणून उठलो होतो लवकर, पण शेवटी लेट झालाच. मम्मी किती लास्ट आहे हापी. सो आम्ही आता निघालोय. सो मध्ये आमचे पाहुणे पण जॉईन होणार आहेत पुढे. तरी बघा मम्मी फायनली मम्मी. चालेल, चला भेटूया मग. बाय. सो फायनली गाईज आमचा गेट टुगेदर झालेला आहे. हाय पप्पा. हे बघा रुसलेली पोरगी, रुसलेली. अय्या, कोण आहे सोना? कोण आहे? आणि तिकडे पण जरा गेट टुगेदर चालू आहे. सगळे लोक भेटतात. काय पप्पा? चला भाई हो गया नील. बोला. आम्ही अजून तरी पोहोचलेलो नाही. वडापाव खायचा ब्रेक आहे आमचा सध्या. आमचा आणि इथे खूप छान वडापाव मिळतो. खूप छान वडा भेटतो. आता स्पॉट कुठला दाखव का? इकडे हे कवाड असं काहीतरी आहे. इथे वडापाव खूप छान. मला पण नाही माहिती, पण ठीक आहे. आम्ही दरवर्षी दरवेळेस आम्ही इकडे जाताना आम्ही इथेच खातो वडापाव. आणि आम्ही 2-3 वर्षानंतर ना आलो. 2-3 वर्षांचा. हा रुसलेला फुगा. सो फायनली आमच्या मॅडमनी पण घेतलं द्रोणिकाला. कन्फ्युज झाली. तयारीमध्ये अशी हे करते. बोला परत करा. इकडे बघ द्रोणिका, इकडे बघ. काका शूट करतात. हाय हा, लगेच आयब्रो वरती गेले. सो आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. दोन्ही काय बोलतात, साडू ना. दोन्ही साडू बसले तिथे. इकडे मम्मी आहेत आणि आम्हाला जॉईन झालेत मामा मामी पण जॉईन झालेत. हाय करा हाय. आणि मम्मीची वहिनी ना. मामा आणि मावशी असं सोडून राहतात. आणि इकडे मामा आहेत आणि पप्पा बसले. पप्पा कोण झाले? साडू झाले. सो अशा तर नाश्ता तर झालेला आहे आमचा. आता आम्ही पुढे जातो. काय आपी बसला हिला AC मध्ये घेऊन. मॅडमला गरम होत होतं म्हणून मॅडमच्या AC मध्ये आल्यात. AC मध्ये आहे ना डार्लिंग?
येस बोल. कसं? हो बाबू हो हो ना. मला मस्त वाटतं ना गार गार गार. सो फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे. रस्ता खूप चांगला आहे, एकदम भारी आहे. अजिबात चांगलं नाही बघूया आता चाललो आम्ही मंदिरात वरती पाया पडायला. बघूया आता आम्ही दर्शन घेऊ. अजून मम्मी पाहिजे बाकी आहेत ओटी आम्ही घेतलेली आहे आणि गाडी पण आमची पार्क होते. बघूया हो. तर आता तुम्हाला वरती गेल्यावरती आम्ही येण्यामागचं रिझन हेच आहे की आम्ही बोललो होतो, दोघेही बोललो होतो हां की आमच्या दोघांचं व्यवस्थित झाल्यावरती आम्ही सगळे फॅमिली चाललो ॲक्च्युली. जोरात बोल. काय हां आणि मग तेच ते बोललं तर आपण पूर्ण करायचं, त्याच्यासाठी आम्ही आलो. बाकीचे सगळे लोक वरती गेलेत, आम्ही दोघेच खाली आहे. हो ते बघा ते बघा पप्पा. मंदिरात लाईन खूप आहे. हे बघा आज गर्दी आहे संडे असल्यामुळे. तर बघूया किती वेळ जातोय. आणि मला वाटतं 1 तास तरी लागेल. काय आलं काय बोलली तू? मी म्हटलं मी कशी दिसते ती बोलली नाही मला. हा बोलले मग छान दिसतंय. गाडीतनं उतरलं सांगितलं किती छान दिसतंय. मिस्टर पण बोलले छान दिसते म्हणून. हो मी बोललो मागाशी. आल्यापासूनच बोलताय ना हो तुम्ही हो छान दिसते म्हणून. हो मग छान दिसते. आता कुठे आले तू? आता आम्ही वज्रेश्वरीला आलो आणि रांग किती मोठी आहे. रांग भरपूर आहे आणि आता आमच्याकडे एक सिंगर आले सिंगर. हे बघ बोल बोल परत बोल 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 गा बोल. बोल बोल अजून नको बोल. जोरात बोल. हां हां. पाऊस पडतो तर ती गाणं बोलते. मंदिरात बघा लाईन आमची लाईन. मम्मी मम्मी पप्पा अपी हाय. भेटणार आम्ही जवळ आलो देवीच्या. कसं वाटतं तुम्हाला? मला खरंच खूप छान वाटतं. आवाज नाही येतो तुमचा मॅडम. मला खरंच खूप छान वाटतं आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळे आवाज तर खूपच कमी येईल. कारण माझी इच्छा होती, खूप दिवसापासून इच्छा होती माझी की यायचं आहे करून. आणि फायनली तो मुहूर्त आम्ही काढला. सो फायनली आता आमचं दर्शन झालंय वगैरे झालं मंदिराचं. व्यवस्थित. पाऊस पण आलाय. पाऊस पण अवतार खूप बघा आलाय. सगळे भिजलेत. पण मस्त वाटलं, खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. आणि आता आम्ही चाललोय कुठे? तिच्या आता मामाच्या माझ्या घरी. मामाच्या गावी चाललोय. बघूया. चलो गाईज, येस मिळते मामाच्या घरी. बाय बाय. बाय बाय. सो फायनली गाईज आता आम्ही मामाच्या गावाला आलोय. मामाच्या गावाला म्हणजे मामाच्या पहिले ते आमचं एक मंदिर आहे. तिथे मामाच्या आम्ही इथे लास्ट मंदिर म्हणजे आहे. आम्ही जेव्हा रिलेशनमध्ये होतो लग्नाच्या अगोदर त्यावेळेला इथे आलो होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता आलो आहे. आणि आता येण्याचं कारण पण हेच आहे की लग्नानंतर आम्ही इथे आलोच नव्हतो. सो आता आम्ही या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो आहे. आणि मंदिर एक नंबर आहे, म्हणजे एकदम क्लीन मस्त जसं मोठं मंदिर पाहिजे ना हां, तसं तसं एकदम मंदिर आहे. proper आहे. म्हणून तुम्ही इथे आल्यावरती खरंच खूप छान वाटतं. असं बोलण्यासारखं नाही, म्हणजे असं बोलण्यासाठी आम्ही नाही बोलत आहे. खरंच तुम्हाला दाखवते तुम्हाला मी दाखवतो आता थांबा. मंदिर कसं असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक इथे असं जर असेल ना तर खूप प्रसन्न वाटेल. आता तुम्हाला मी दाखवते, थांबा. एकदम शांत वातावरण आहे, मस्त डोंगराच्या टोकावरती आहे. हां, काय नाही आजूबाजूला कुठलं घर नाही, काय नाही, फक्त आणि फक्त मंदिर आहे वरती, बस बाकी काहीच नाही. दाखव तुम्हाला थांबा. हे बघा हे मंदिर आहे. सगळं पूर्ण डोंगरावरती मंदिर आहे आणि आजूबाजूला असं काहीच नाही आहे. आमच्या मॅडम चालत पुढे. हे बघा म्हणजे मंदिर जर बघाल, हे बघा सगळ्यात मेन पार्ट मंदिर तर आहे. येस मंदिर तर आहेच. हे बघा देवीचं नाव लिहिलेलं आहे. काय दिलं? गावडाई झोलाई देवी. हे बघा
मंदिर आहे, एकदम असं मोठं मंदिर आहे, असं शांत एकदम. सध्या मंदिर बंद आहे. माझा नवरा खूप दमलेला आहे, दमलो नाही आजारी आहे बिचारा. थोडा काय. आणि इकडे बघा फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं. आणि मी आता एक ना रील बनवते मम्मींसोबत. फायनली मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता, हे मामाचं घर आहे. अजून आहे तसंच आहे. पहिले इथे ना गुरं असायची पण आता नाही आहेत. आणि हे असं अंगण आणि इथे एंटर केल्यावरती हा असं जुनं घर आहे, अजून आहे तसंच आहे. आई बाबांच्यापासून जसं होतं तसंच आहे. आम्ही इकडे सगळे चिल्लर पार्टी ना असे इकडे झोपायचं सगळे इकडे असं. आता इकडे सध्या कोण राहत नाही, फक्त मामा मामी राहतात. हे बघितलं तुम्ही, इथून आम्ही एंटर केलं. मामाचं घर, हे मामाचं घर माझं आणि हा माझा मामा. सगळे जेवायला बसलेत. कसं वाटतंय छान. पप्पा ना गावच्या पप्पा? पप्पा इकडे बघा, कसं वाटतंय? मस्त वाटतं. रुको जरा सबर करो. इकडे बघा आमची मामी, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती दिसाल. से हाय मामी. हे बघा आम्ही इकडे सगळे चिल्लर पार्टी, आम्ही असे बसायचो सगळे माहिती, नाश्ता करायला असू देत किंवा जेवण करायला असू दे सगळे. आणि आमचं खायला सगळं पुरवणारे आमची हाऊस मुसी बघा, हीच एकमेव आमची मामी. गाईस सोनाला गरम होत आहे, आता ती बोलते की बस झालं, चल आता बाहेर. बस 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 चलो गाईस, मिलते हैं बाद में. ही बघा मामाने बाग बनवली आहे, सगळे भाजी वगैरे लावून ठेवलेली आहे. आणि खरंच आज ना एवढं छान वाटतंय ना, काय बोलू शकत नाही. कारण जुने दिवस परत एकदा आठवले, सगळे रिमाइंड झाले. जसं की मी म्हटलं, आम्ही ना इथे सगळे असे बसायचं, इथे आमचं खेळायचं असं सगळं असायचं. सगळे इथेच बसायचो आम्ही. मामाच्या मुली असू देत, मावशीची मुली, सगळे. काय मम्मी, हो हो हो, कसं वाटतंय? छान वाटतंय. मी माहेरी आले ना. मम्मी तिच्या माहेरी आले आणि आम्ही आमच्या आजोळी आलोय. मम्मी खूप आठवते माझ्या मम्मीची, मला आठवण येते. तिला तिच्या मम्मीची आठवण येते आणि माझी मम्मी मागे आहे. माझी मम्मी इथे बसायची. त्याशी जास्त रस्ता आम्ही कव्हर केलाय. सो आता आम्ही निघालो, आम्ही आलोय आतल्या रोडने, पडग्याच्या रोडने. म्हणजे पहिला तो रोड जो होता तो खूप खड्डे होता, त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही त्या रोडने. सो आता आम्ही चाललोय पडग्याच्या रोडनी. आणि आम्ही दुसरा आतून गावातून रस्ता घेतलाय. म्हणजे खूप चांगला होता रस्ता, म्हणजे त्या कंपनीचा बघितलं तर खूप चांगला रस्ता होता. बघूया आता पोहोचतोय आणि मग घरी जाऊन आम्ही एंड करू याचा. मॅडम ज्या मागे बसल्यात त्या येतील, कॅमेरामॅन म्हणून येतील, मग भेटू आपण. चला फादर. फायनली गाईज आम्ही पोचलोय घरी, फ्रेश वगैरे झालोय. बराच उशीर झालाय, ट्रॅफिक खूप होती, त्याच्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही. म्हणून आता घरी येऊन म्हटलं पहिला ब्लॉग एंड करूया आणि शेवटी ब्लॉग एंड करतोय. सो होप आहे की तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडेल. सो तुम्ही आम्हाला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अजून काय अजून नाही. तुम्हाला काय बोलायचं आहे मॅडम? काय नाही, आज खरंच खूप हेक्टिक डे असं बोलता येईल. मजा तर खूप आली, पण जे ट्रॅफिक मध्ये एवढा वैताग आला ना, त्रास झाला ना. रस्ते एवढे खराब आहेत ना, म्हणजे वाटलं नव्हतं कधी एवढे रस्ते खराब होतील. त्याच्यामुळे थोडा वैताग जास्त आला, त्रास जास्त झाला. पण ठीक आहे,
एनिवेज ते होतच ओव्हरऑल राहतं. मजा आली. तुम्ही सुद्धा एन्जॉय करायला हा ब्लॉग बघता तुम्हाला कळेलच की कसं आमचा डे स्पेंड केला आम्ही किंवा कसं काय कुठे गेलो आहे कसं काय केलं ते. सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जेवढं कमेंट जास्त होईल आणि तेवढं कमेंट share पण करा कमेंट पण करा. कमेंट पण करा. येस हां ठीक आहे. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. टिल देन बाय बाय.